हे अंक वापरून लहानात लहान विषम संख्या आहे किंवा बनवा। म्हणजे बघा आपल्याला हे अंक वापरायचे आहेत, लहान पण संख्या बनवायची आणि येणारे उत्तर हे विषम पण असणार आहे। यासाठी आपण अगोदर काय करूयात, पर्यायाकडे पाहूयात। कारण आपण लहानात लहान संख्या जर बनवली तर ती संख्या अशी येते 1 0 3 4 आणि 5 असा पर्याय आहे का तो पाहायचा। त्याचबरोबर जर हा पर्याय जर नसेल तर या ठिकाणी पर्याय हा आहे, आपले उत्तर एकच येणार आहे। परंतु जर असा पर्याय जर दिला नसेल तर आपल्याला दुसऱ्या पर्यायाची पण चाचपणी किंवा दुसरा पर्याय आपल्याला तयार करावा लागतो, तो असा असेल। त्या दिलेल्या पर्यायातूनच आपल्याला उत्तर निवडावे लागते। म्हणजे या संख्या विषम पण बनतात आणि त्या दिलेल्या पर्यायातून लहान पण असू शकतात। पुढच्या उदाहरणासाठी याचा उपयोग होईल। या स्वाध्यायातील शेवटचे आणि 8वे उदाहरण आहे, जर प्रत्येक ओळ, स्तंभ आणि कर्ण यांची बेरीज समान आहे तर x, y आणि z आहे आणि ते कंसामध्ये क्रमशः दिले। म्हणजे पहा आपल्याला क्रमांकाने द्यायचे आहे, म्हणजे x ची किंमत अगोदर, त्यानंतर लगेच y ची, त्यानंतर शेवटी z ची। आता हे गणित सोडवताना किंवा उदाहरण सोडवताना सर्वात अगोदर आपल्याला ओळ कशी आहे, स्तंभ कसा असतो आणि कर्ण कसा असतो ते पाहावं लागेल। या ठिकाणी बघा तुम्हाला असा चौरस दिलेला आहे, त्यामध्ये अशा संख्या दिलेल्या आहेत आणि अक्षर पण दिलेले आहेत। ओळ म्हणजे अशी आडवी, स्तंभ म्हणजे असे उभे असतात, असे उभे, आणि कर्ण म्हणजे हा एक कोपरा आणि हा एक कोपरा, म्हणजे असे हे 3 बॉक्स, आणि हा एक कोपरा आणि हा एक कोपरा जर जोडून हा 3 बॉक्स, यांची उभी, आडवी आणि अशी तिरपी 2 प्रकारे जर बेरीज केली तर ती बेरीज समान आली पाहिजे। मग आता हे उदाहरण सोडवताना बऱ्याच वेळेला आपल्याला अडचण येते। मग आपण ओळ किंवा स्तंभ किंवा कर्ण ज्या ठिकाणी तिन्ही संख्या दिलेल्या आहेत अशी बाब शोधूयात। या ठिकाणी बघा पहिल्या ओळीमध्ये तिन्ही बाबी दिलेल्या नाहीत, 8 दिला, 1 दिला, पण x ची किंमत आपल्याला काढायची आहे। नंतर दुसऱ्या ओळीमध्ये 3 y आणि z दिलेला आहे, परंतु चौथ्या ओळीमध्ये तिन्ही बाबी दिलेल्या आहेत, म्हणजे तिन्ही बॉक्स दिलेले आहेत, 4, त्यानंतर 9 आणि 2 यांची आपण आता बेरीज करूयात, कारण त्यांची समान बेरीज आहे असं सांगितलेलं आहे। 9 आणि 4 13, 13 आणि 2 15, म्हणजे अशी आडवी बेरीज आपल्याला 15 आली पाहिजे। मग आता आपण दुसऱ्या ओळीकडे जाण्यापेक्षा पहिल्या ओळीकडे जाऊयात। 8 आणि 1 9, 9 मध्ये किती मिळवल्याच्या नंतर 15 उत्तर येते, तर या ठिकाणी 6 मिळवावे लागतात, म्हणजे उत्तर 15 येते। आता आपले बघा x ची किंमत निघालेली आहे। आता आपण x ची किंमत निघाल्यावर लगेच y आणि z ची किंमत काढता येत नाही, परंतु आपण उभा स्तंभाचा जर विचार केला तर पहिल्या बॉक्समधील एक किंमत निघालेली आहे, शेवटच्या त्यावरून आपण z ची किंमत काढू शकतो। म्हणजे आपल्याला या तिघांची उभी जर बेरीज केली तर ती 15 आली पाहिजे। या ठिकाणी बघा x ची किंमत 6 आहे, शेवटच्या बॉक्समधली किंमत 2 आहे, या दोघांची बेरीज 8 होते। ती 15तून 8 वजा करून घ्या, म्हणजे आपल्याला z ची किंमत येईल। पहा या ठिकाणी 15तून 8 जर गेले तर उत्तर येते 7, म्हणजे z ची किंमत किती झाली, 7। आता आपल्याला आडव्या ओळीचा विचार करता येईल। 3 7 या दोघांची किंमत आहे, त्यावरून आपल्याला या आडव्या ओळीची बेरीज 15 आली पाहिजे, त्यावरून आपल्याला y ची किंमत 5 ही येते। आता बघा आपल्या तिन्ही किमती आलेल्या आहेत, फक्त आता ते क्रमशः लावायच्यात। x ची किंमत अगोदर 6, y ची किंमत त्यानंतर 5 आणि z ची सर्वात शेवटी 7, म्हणजे उत्तरामध्ये आपला क्रमांक आला पाहिजे 6 5 आणि 7। या ठिकाणी 6 5 7 याच पद्धतीने उत्तरे दिलेली आहेत। असा क्रमांक आहे, ए क्रमांकाला पर्याय क्रमांक ए चे वर्तुळ रांगवा।